राहू द्या. कशाला तीनदा तीनदा दाखवते ग तुझ्या माहेरपणचा नकरा मला? हाय म्हणूनच दाखवते. अगं आमच्याकडे पण लय आहे. आमच्या 7 पिढ्या बसून खात्याला एवढा पैसा आहे आमच्याकडे. कुठे आहे? दाखवा की कुठे आहे? हाय पण मला माहित नाही सध्या. आल्यावर दाखवतो तुला. हा माहितीये मला. नुसतं तुमच्या तोंडातच दम आहे. हे घ्या कापड आणि पुसा रॅक. अगं लग्नाच्या अगोदर वागू तुम्ही वाघ. लग्न झाल्यापासून तुम्हाला मांजर केलंय मांजर. अहो कशाला तीनदा माझी निंदा करायला लागला? गरीब गाय आहे मी. तुमच्यासारख्या मारक्या बैला बरोबर लग्न झालंय माझं. कुठलं की सुटलं 10 वेळा टकरा घ्यायला येते. अगं किती तर हुंडेवाल्या पुरी माझ्या मागे लागल्या होत्या लग्न कर लग्न कर म्हणून. तुझ्या रंगारूपाला आणि तुझ्या देखणेपणाला बघून तुझ्यासोबत लग्न केलं. आता त्याची शिक्षा भोगा लागलोय मी. वाटलं होतं लग्न झाल्यावर मी राजा आणि तू राणीसारखं राहील, पण तू ह्या राजाचा पक्का कामगारच केला. अहो आई बापाची एकुलती एक पोरगी आहे मी. किती तर वर्षानं नवसानं झाले आणि माझं लग्न हौसानं लावून दिलंय असल्या शिमग्यातल्या सोंगा संग. लय स्वतःला राजा म्हणून घेताव की घरातली सगळी कामं सोडून गावातल्याच 12 भानगडी करत बसताव. अहो गरीब गाय आहे मी म्हणून टिकले. अगं माझा पंजा सावकार होता, माझा आजा सरपंच होता आणि मी हिरसगावचा राजा आहे. अगं आज पण मी गावातनं फिरालं ना, मला नमस्कार केल्याशिवाय कोण पुढे जात नाही. आणि तू मला म्हणजे मांजर करून टाकले. हा स्वतःला राजा म्हणून घेताव. वर्षातनं एकदाच मला साडी आणताव. घरात साधं भाकरीला पीठ नसतंय ना, भाजीत घालायला मीठ नसतंय. नुसतंच भांड्याने रॅक भरलंय आणि स्वतःला राजा म्हणून घेताव. बर माझं पण जाऊ द्या, पण स्वतः पण बघा की वर्षभर एका ड्रेस अडकवून हिडताव. राजा म्हणून घेताव. अगं झाले की आता बास कर. किती भांडण करते. लोक वाकून बघते ती घरात आणि पब्लिक पण आपलं वाट बघायला लागले. नमस्कार. आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मग.